सेवा बंदर परिसरामध्ये रिकाम्या कंटेनर यार्डच्या अवाजवी शुल्काविरोधात 10,000पेक्षा अधिक कंटेनर चालकांनी संप पुकारलाय। कंटेनर ऑपरेशन असोसिएशन कडून या संपाचा सांगण्यात आलेला आहे, बंद पुकारण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर आजपासून 10 प्रमुख माल वाहतूकदार संघटनांनी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। विविध प्राधिकरणांसोबत बैठका घेऊनही तोडगा निघाला नसल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आलाय। माल लोडिंग आणि अनलोडिंग प्रक्रियेदरम्यान रिकाम्या कंटेनर्स यार्ड्स कडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काविरोधात वाहतूकदारांमध्ये असंतोष आहे। काय म्हणा तुम्ही, अखेर तुम्हाला न्याय मिलने तुम्हाला शेवटी बंदचा हत्यारच उपसावा लागला। सर, ये हम कई सालों से इनसे बातचीत करके कोशिश करें इसका निर्णय निकालने की, लेकिन कोई सुनवाई हो नहीं रही है। अल्टीमेटली ऐसी पोजीशन आ गई कि हमारे लिए बिजनेस करना ही वाइबल नहीं रहा, तो अब अपने आप ही बंद करना पड़ रहा है। हमने बहुत कोशिश की है एमटी यार्ड वालों से मिलकर, शिपिंग यार्ड से मिलकर इसे कोई हल निकालने की, लेकिन कोई हल नहीं निकल रहा। प्रशासन याकडे लक्ष देत नाही। नाही, कसं आहे, प्रशासन गेले 3 वर्षापासून हे चालले। पियुष गोयल साहेबांना दिल्लीला मीटिंग झाल्या, CFS मध्ये मीटिंग चालल्या, कस्टमर मीटिंग चालू आहे, पुन्हा JNPT प्रशासन प्रयत्न करत आहे, पण शिपिंग कंपनी आणि यार्डवाले यांचं साठवलोट असल्यामुळे हे काही थांबत नाही। त्याच्यामुळे आता देशावरती फ्यूल नाही, तो पंतप्रधान म्हणतात फ्यूल वाचवा, पण ह्या जर गाड्या खाली करायसाठी 10-10 12-12 तास जर लागत असतील, नाहक हे पैसे आम्हाला भरावे लागतात आणि फ्यूलचंही नुकसान होते। त्यामुळे कसं होतंय की लॉजिस्टिक कॉस्ट वाढत आहे, त्याला कारणीभूत सरकारच आहे ना, आम्ही आमचं काय घेणं। हे सगळं म्हणजे या लुटीच्या मागे हा सगळा भ्रष्टाचाराचा म्हणावा का? भ्रष्टाचार एक म्हणजे असू शकेल, पण कसं आहे की आम्ही आमचा विचार केला की जिथे आम्हाला पैसे भरायचा कसलाही संबंध नसताना हे तुम्ही आमच्यावर कशाला लादता। आमचा कंटेनर कसं आहे की एमटी यार्ड आम्ही आमचं चॉईसनी टाकत नाही की ह्याच एमटी यार्डला टाकणार। शिपिंग लाईन सांगते त्याच एमटी यार्डला आम्ही टाकतो आणि शिपिंग लाईन बाकीचे सगळे पैसे शिपिंग लाईन एमटी यार्डला देते, मग लोडिंग अनलोडिंगचे पैसे का ना देत? त्यांनी जर त्याच्यात पेमेंट केलं, लोडिंग केलं, अनलोडिंगचे पहिले ह्याच्या आधी तर पैसे